हॅलो अगेन डियर फ्रेंड्स. महाभारताचे दुसरे एपिसोड पळोवचे आयलींत म्हणून हांव तुमकां मेगेल चॅनल स्टोरी टायम विथ अंकल विनांतू स्वागत करता. फुडल्या एपिसोडांतू आमी पळयली की पंच पांडव देवाला आशिर्वादांनी कशी जन्मा आयलीं ती. आतां ह्या एपिसोडांतू थोडोची बेजार आसा, शिकवण आसा आनी कझिन्सा मद्देंतू कशी लढाई सूर जाल्ली तें पळोवया. आतां पांडू जंगलांतू खुशेन राबत आशिल्लो. तागेल क्वीन्स कुंती आनी माद्रील वटू. आतां तांकां 5 चेडूं आशिल्लीं ती. पांडू तांकां मस्त मोग करता आशिल्लो. युधिष्ठीर मनानी शांत आशिल्लो. भीम म्हळ्यार बलवंत आशिल्लो. अर्जुनाळ दोळे सूक्ष्म आशिल्लीं ती. आनी जवळ भाव नकुल आनी सहदेव भारी बुदंत आशिल्लीं ती. मागीर एक दिसू तांगेल वयरी मस्त वायट परिस्थिती येता. त्या ऋषीन दिल्लो श्रापू बद जाता आनी ताजे निमित्ती पांडू आनी तागेल राणी माद्री जंगलांतू जीव सोडून दिता ती. ताजे मागीर पंचय भावांक पळोवन घेवच्याक कुंती एकलीच व्हरता. तांक मस्त दुख्ख जाता आनी तांणी जंगल सोडून वापास हस्तिनापुराक वता ती. थंय तांगेल बाकीचे कुटुंब आसता. हस्तिनापुरांतू एक बलवंतू आनी हुशार मालगाडो तांक राखता आसता. तागेल नांव भीष्म आसता. भीष्म तांक म्हणटा, कुंती आनी चेडूआंनू, तुमी कसली काळजी कोर नाका ती. तुमकां हांव पळोवन घेता. हस्तिनापुरांतू पांडव बलवंत जावन होड जातलीं ती. एक लेखारी भीष्म भारी प्रसिद्ध आशिल्लो. ताण उरलेल एक उत्तर तो सोण आशिल्लो. कितले त्रास जाल्यार ताण दिल्लें वचन तो पूर्ण करता आशिल्लो. ताजे मागीर पंच पांडव हस्तिनापूर राजमहलांत बुसूर करता ती. तांगेल 100 कझिन्स कौरवाल वटू. तांणी राजा धृतराष्ट्राल चेडू आसता ती. आत्ता राजमहलांतू पुरा चेडूवाल हास्ये खेळचे आनी शिकचे सूर जाता. तरी मात्र पुरा खेळचे खुशाल म्हण आसना. आतां सकडा पशी होड कौरव दुर्योधनू. ताका पांडवांक पळोवन केन्नाय कोप येता. तो होगूर मनांत लेखता. पुरा जण केन्नाय युधिष्ठिराल स्तुती कले करता ती. तांकां अर्जुन म्हळ्यारीच प्रिती. हस्तिनापुराचो व्हड राजकुमार हांव म्हणून सिंहासना वयरी हांवेच बसका. तशीची पुरा चेडूवाले शिक्षण सूर जालें. त्या कालांतू चेडू खाली बरोवची वज्जूच मात्र शिकनाशिल्लीं ती. तांणी पुरा मेळनू राज्य कशी करचें, शस्त्र कशी उपयोग करचे ते शिकता आशिल्लीं ती. तांगेल पयलो गुरू म्हळ्यार कृपाचार्य. तो हस्तिनापुराचो आचार्य जावन आशिल्लो. कृपाचार्य पुरा भावांक सांगता, चेडूआंनो, म्हाका कसो पुरा येता तें हांव पुरा तुमकां शिकयता. आज दाखून तुमगेल शिक्षण सूर जाता. आनी कृपाचार्याल शिक्षणा प्रकार तांणी धर्मग्रंथ शिकता ती. न्याय कशे करचे ते शिकता ती. आनी शस्त्र चलोवचे प्रशिक्षण घेता ती. प्रति चेल्ल्याले विंगविंगड कौशल्य आसता. युधिष्ठिरू न्याय करच्यांतू मस्त मुखार आसता. भीम म्हळ्यार गदा चलोवच्यांतू एक्सपर्ट आसता. तागेल आंगय गट्टीमुट्टी आसता. अर्जुनाक धनुष्य बाण म्हळ्यार भारी प्रीती आसता. तागेल केन्नाय ध्येय चुकना. नकुल आनी सहदेव घोड चलोवच्यांतू आनी तलवार चलोवच्यांतू मस्त मुखार आसतात. आनी कौरवांतू दुर्योधनय गदा चलोवच्यांतू हुशार आसता. ताका आनी भीमाक केदन पळयलेरी लढाईच जावची. एक दिवस भीम म्हणटा, वैरे दुर्योधना, कोण चड बलवंत आसा पळया. दुर्योधनूय आयकून घेतवे. तो म्हणटा, राब तुक दाखयता भीमा, हांव तुगेल मुखार सोलवना. भीम आनी दुर्योधनू तशीच झगडता आसता ती. केन्नाय केन्नाय गंमत म्हणू जाल्यार मस्त पडी तांकां कोपूय येता. थोडे दीस मागीर हस्तिनापुरांतू एक नवीन गुरू येता, द्रोण. तागेल्या पुरा शस्त्राचे ज्ञान आसता. द्रोण राजकुमारांक सांगता, हांव तुमकां पुरा शस्त्राचे प्रशिक्षण दिता. उडकास दवन घे ती. हांव दिल्लेलें शिक्षण
तुम्ही चांग काम करूंकच प्रयोग कोरका. आणि द्रोणाल शिक्षणानिमित्ती तांणी आनीकय बलवंत जातात. युधिष्ठिरू मस्त लक्ष दिता आणि स्पियर चालोच्यांत मुखार असता. भीमू आनीकय गट्टी गदा चलोवचे शिकता. अर्जुनू धनुष्य बाण घेवन दिवस रात्री अभ्यास करता. तो इतले लायक करून शिकता की तो द्रोणालो सर्वात मोगाच शिष्य जाता. नकुल आणि सहदेव तलवार चलोवचे शिकतात आणि घोड चालोवच्यांतू पुरा जाणापशी मुखार असतात. दुर्योधनू लायक करून गदा चलोवचे शिकता. तश जाल्यार तागेल हृदयांतू कोपूच भोर नासता. एक दिसू कोपान येवन दुर्योधन मस्त वाईट काम करता. तो भीमाक पायसांतू विष घालून पिवयता आणि ताणे बेशुद्ध जाल्ले मागीर ताक एक न्हंयत काणलो कोण पडता. तश जाल्यार भीमू साधारण चेल्लो नसता. त्या न्हंयतू सर्पांचो रायो रपतालो. तो भीमाक आशीर्वाद दिता आणि त्या आशीर्वादा निमित्ती भायर आयले मागीर तागेल आंगांतू 100 हस्तेल ताकद येता. तशीची कौरव आणि पांडव वटूची होड जातात. वटू शिकतात आणि केन्नाय केन्नाय झगडतात. पांडव पुरा वटू येवन लक्ष दिवन शिकतात. जाल्यार दुर्योधनाल हृदयांत मात्र जाळ असता आणि अहंकार भोर नसता. आता ह्या काणी निमित्ती आमी कसं शिकता म्हळ्यार रियल लर्निंग म्हळ्यार खाली स्ट्रेंथ आणि स्किल्स मात्र नाही. आम्ही पुरा जणांन दयावान असका, न्यायवान असका आणि एकमेकाला आदर कोरका. तशी केल्ल्यारीची आम्ही ट्रू हिरो एक हिरोईन जातात. आता आम्ही नेक्स्ट एपिसोडांत मेळया. जायत न्हय, उडगास दवराती. एव्हरी स्टोरी हॅज अ लेसन अँड एव्हरी चाइल्ड हॅज अ गिफ्ट. गुड बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.